आजवर या बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पूर्वपीठिका आहे, जो इतिहास आहे, तो हेच सांगतोय 87% उमेदवारांची जी काही डिपॉझिट्स आहे ती जप्त झालेली. आता या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं तर काँग्रेसचं नाक जे आहे ते कापलं जाणार आहे चांगलं चळचळा. त्यामुळे उरली सुरली काँग्रेस ही अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून संपवली जाणार आहे आणि ते संपवण्यासाठी जो काही शेवटचा वार, लास्ट नेल इन कॉफिन ज्याला म्हणतात, तो शरद पवार घालणार आहेत याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि बारामतीतली जी काही विधानसभेची जी जागा होती ती रिक्त झाली. आता या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक होणार हे तर अपरिहार्य होतंच. पण इथं उभं कोण राहणार हा एक सुरुवातीच्या आठवड्याभरातला जो काही प्रश्न होता तो मिटला. कारण अजितदादांच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या अंत्यविधीनंतरच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजितदादांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाचा, तो त्यांनी आपल्या पदराखाली घेतला आणि त्याच आता या गटाच्या या पक्षाच्या सर्वेसर्व आहेत हा मेसेज महाराष्ट्राला किंबहुना या सगळ्या राजकीय जगताला दिला गेला. तर यामागे कोणकोणत्या घडामोडी घडल्या होत्या, कोण तो पक्ष हायजॅक करायला निघाला होता, कोण कुणाला हाताला धरून ओढत होतं, हे सगळं आपण पाहिलं. आता त्यावर पुन्हा काही अजून बोलत बसण्यापेक्षा मला वाटतं पुढे जायला हवं. तर पुढचा टप्पा जो आहे की ही पोटनिवडणूक बारामती विधानसभा मतदारसंघातली. आता या बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर आपण थोडासा मागोवा घेतला तर अगदी 1967 पासून शरद पवार हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1967 ते 1990 स्वतः पवार म्हणजे त्यांनी 5 टर्म या निवडणुका लढवलेल्या आहेत. आता 5 टर्म म्हणजे 25 एक वर्ष झाली. त्यानंतर पवार गेले लोकसभेत, मग राज्यसभेवर गेले. त्यामुळं विधानसभा अजितदादांकडे आली. तर आता अजितदादा 1991 पासून अगदी 2024ची ही जी निवडणूक झाली शेवटची, त्या निवडणुकीपर्यंत ते ही जागा लढवत होते आणि जिंकत होते. त्यांच्या 7 टर्म झालेत, म्हणजे 7 35, 35 आणि 25 जवळपास 60 वर्ष, 6 दशकं पवार घराण्यानं बारामती विधानसभा मतदारसंघावर राज केलं अक्षरशः. आता बारामतीचा विकास किती झालाय, तो त्याची चर्चा किती होते बारामतीच्या विकासाची, ते आपण पाहिलंय. पण त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवल्या तर या बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांचं जे वर्चस्व आहे आणि पवारांची जी एक हाती सत्ता, एक त्या भागातल्या मतदारांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, हे सगळं बघितलं तर भारतीय जनता पक्षानं 2014 नंतर निकराचे प्रयत्न करूनही तिथे त्यांचा उमेदवार फारशी मतं मिळवू शकला नव्हता सुरुवातीला. अगदी शेवटच्या टप्प्यात काही निवडणुका या थोड्याशा अटीतटीच्या वगैरे करण्यात त्यांना यश आलं होतं. पण तुम्ही जर गंमत बघितली ना तर ह्या मतदारसंघात जवळपास 87% विरोधी उमेदवारांची जी काही सिक्युरिटी डिपॉझिट्स असतात ती जप्त झालेली आहेत. तर हे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणं म्हणजे एक प्रकारे तुमचं अस्तित्व संपलं किंवा तुम्हाला अगदी चिरडून टाकलं समोरच्या उमेदवारानं, असाच त्याचा अर्थ होतो. आता ज्या पद्धतीनं ही निवडणूक जी लागली आहे पोटनिवडणूक, भावनेच्या भरात विचार केला, भावनेचा मुद्दा जर या सगळ्या गोष्टीत आणला तर सहानुभूती आणि इतर सगळ्या गोष्टी, त्यासोबत अजितदादांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्याची मिळालेली संधी, हे सगळं जर आपण पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती. पण काँग्रेसच्या कुठेतरी ते वळवळलेत आणि त्यांनी आपला उमेदवार दिलाय. आता हे नेमकं काय आहे, जे हा जो काही उमेदवार जे मोरे नावाचे गृहस्थ जे आहेत ते उभे राहिलेत, ते याआधी अजितदादांच्या विरोधातही उभे होते, आता सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभे राहिलेत. त्यांना कितपत यश मिळालं, कितपत मतदान झालंय, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर याही वेळेला आता जी परिस्थिती आहे, म्हणजे दादांचं ज्या पद्धतीनं अपघाती निधन झालंय, लोकांच्या मनावर कुठेतरी तो एक ओरखडा आता जो आहे तो ताजा आहे, ती जखम ताजी आहे. काहींच्या या जखमीवर खपली धरायला लागलेली आणि ती खपली जर कोणीतरी अशी नख लावून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं डिपॉझिट हे जप्त होणार आहे,
यात काहीच वाद नाही. तरीही अशा उमेदवाराला शरद पवार मात्र पाठिंबा देत आहेत. पाठिंबा म्हणजे उघड पाठिंबा नाही, त्यांनी स्वतःचा उमेदवार दिलेला नाही आहे. महाविकास आघाडीत 2 गट पडलेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या पक्षाचे उमेदवार उभे तर केलेले नाही आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं बोलूनही दाखवलेलं आहे. पण उद्धव ठाकरे काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलताना किंवा संजय राऊत या उमेदवाराबद्दल बोलताना कुठेतरी असं बोलून गेलेत की काय गरज होती अशा पद्धतीनं उमेदवार द्यायची. पण शरद पवार मात्र म्हणतायत की काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. शासनामध्ये महत्वाचे धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. काँग्रेसनं उमेदवार दिलाय, एक चांगली गोष्ट केली आहे. म्हणजे त्यात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनाच ठाऊक. पण पार्थ पवार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर त्रागा करतोय तर त्यालाही कुठेतरी अपरिपक्व म्हणणं किंवा त्याला काय कळतंय असं म्हणणं. काँग्रेसने उमेदवार दिलाय, चांगली गोष्ट आहे, द्यायलाच हवा. लोकशाही आहे, संसदीय पद्धतीनं सगळं व्हायला हवं. हे कोण सांगते तर शरद पवार. आता शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय याचा काय ठाव ठिकाणा लागायला मागत नाही. जो माणूस काही दिवसांपूर्वी ब्रिज कँडीच्या किंवा त्या पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकच्या रुग्णशय्येवर अगदी भीष्माचार्यासारखा पहुडला होता, तो माणूस टुनकन उभा राहिलाय राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर. आणि आता हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं, मला तर यात एक वेगळी शंका येते. शरद पवार हे असे न मागता सल्ले देणारे गृहस्थ नाही आहेत. त्यांनी हा एक सल्ला मागे दिला होता राज ठाकरेंना, लवकर उठत जा वगैरे. राज ठाकरेंनी उत्तर दिलं, कुणाचं कधी उठतंय, तुम्हाला काय करायचं आहे. त्यामुळे बाकीचे नंतर कधी त्यांच्या उठण्याबद्दल बोलणं बंद केलं सगळ्यांनी. कोण बाबा त्यांच्या नादाला लागणार, असं झालं होतं. आता झालंय काय तर शरद पवारांनी दिलेला सल्ला हा जर नीट अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल, शरद पवार हे उरली सुरली जी काय काँग्रेस आहे महाराष्ट्रातली ती संपवायला निघालीत की काय अशी शंका येते. कारण बारामतीसारख्या ठिकाणी जिथं पोटनिवडणूक लागली आहे, जिथं सगळं वातावरण एका बाजूला असं ध्रुवीकरण झाल्यासारखं झालंय, इतर कुठल्याही पक्षातले अगदी भाजपपासून तुम्ही जे कोणी काँग्रेसचे जुने जाणती म्हणजे अगदी जुनी खोंड असतील ती सुद्धा मंडळी यावेळेला सुनेत्रा वहिनींना मतदान करणाऱ्या शंका नसताना काँग्रेस उमेदवार देतोय. आणि हा उमेदवार दिला तर तो मागे घ्या असं न म्हणता शरद पवार त्यांना अगदी सुज्ञ माणसासारखा सल्ला देत आहेत की नाही बरोबर तुम्ही उमेदवार दिलाय, योग्य आहे, द्यायला हवा. आणि द्यायला हवा आणि तो पडायला हवा. पवारांच्या मनात हेच आहे. जर हा उमेदवार पडला, तोंडावर पडला, त्याचं डिपॉझिट जप्त झालं. कारण आजवर या बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पूर्वपीठिका आहे, जो इतिहास आहे, तो हेच सांगतोय. 87% उमेदवारांची जी काही डिपॉझिट्स आहे ती जप्त झालेली आहे. आता या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं तर काँग्रेसचं नाक जे आहे ते कापलं जाणार आहे चांगलं चळचळा. त्यामुळे उरली सुरली काँग्रेस ही अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून संपवली जाणार आहे. आणि ते संपवण्यासाठी जो काही शेवटचा वार, द लास्ट नेल इन कॉफिन ज्याला म्हणतात, तो शरद पवार घालणार आहेत याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. हे जे काही चाललंय त्यामागे पवारांची हीच इच्छा आहे. पवार हेच करू इच्छित आहेत आणि त्याच पद्धतीनं सारं काही घडून येईल असं दिसतंय. त्यामुळे आपण घोडा मैदान लांब नाही, बघूया काय होतंय ते. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूच सर. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.